काही दिवसात रामलला मंदिराचं उद्घाटन होणार असल्यानं देशभरात राममय वातावरण निर्माण झाले। त्यातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्यानं त्याच्या जनजागृतीसाठी ठाण्यातील कशिश पार्कमधील सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखा सरसावली आहे। दिवाळीतील दीपोत्सवाचे आयोजित औचित्य साधत सियावर रामचंद्र की जय ही थीम घेऊन कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात 11,000 दिवे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आले। या दीपोत्सवाला कशिश पार्कमधील लहान थोर सर्वांनीच मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। यावर्षी दोनदा दिवाळी येणार आहे। आज असलेली दिवाळी आणि येत्या 22 जानेवारीला येणारी दुसरी दिवाळी येणार असल्याचं माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितलं। अयोध्येत रामलल्लाचं मंदिर व्हावं असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। ते पाहिलेलं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण होतंय। तसंच सध्या देशात राममय वातावरण झाले। त्याचा एक भाग म्हणून आम्ही सियावर रामचंद्र की जय ही थीम घेऊन यंदाचा दीपोत्सव साजरा केल्याचं रेपाळे यांनी सांगितलं। दरवर्षी नवनवीन थीम घेऊन दीपोत्सव साजरा केला जात असल्याचंही रेपाळे यांनी सांगितलं। दीपोत्सवात सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखेच्या माध्यमातून यंदा 11,000 दिवे लावण्यात आले। मात्र त्यांची संख्या दुपारनंतर वाढल्याचंही त्यांनी सांगितलं। माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी दीपोत्सवाचं हे यंदाचं 9वं वर्ष असून त्यातच येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलला मंदिराचं उद्घाटन होणार असून त्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी सियावर रामचंद्र की जय ही थीम घेतली आणि त्या दृष्टीनं वातावरण निर्माण करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं। त्याला नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेना शाखा कशिश पार्क यांच्या मार्फत या सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात आपण दीपोत्सव साजरा करतोय। गेली 9 वर्ष आपण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि हा कुठे ना कुठेतरी दीपोत्सव देखील सामाजिक उपक्रमाचा एक संदेश देणारा, एक धार्मिक कार्याबरोबर एक सामाजिक कार्याची जोड असणारा आपला हा दीपोत्सव असतो। यावर्षी आपण सियाराम रामचंद्र की जय असा संदेश देणारा दीपोत्सव साजरा केलेला आहे। कारण दिवाळी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला त्या दिवसापासून प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येक हिंदू व्यक्तींच्या मनात आहे की दिवाळी ज्या वेळेला साजरी कधी केली होती, ज्यावेळेला श्रीराम वनवास संपून ज्यावेळेला अयोध्येला परत आले होते त्यावेळेला ही दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली होती। एक हिंदुत्ववादी सरकार गेले 10 वर्ष या भारतभर आहे आणि त्याचा कुठे ना कुठेतरी एक चांगला उपयोग, चांगले गोष्ट, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट मंदिर वही बनाएंगे हा एक संदेश दिला होता आणि हा कुठे ना कुठेतरी पूर्णत्वास येत आहे आणि याच संदेशाचा एक भाग घेऊन आपण सियावर प्रभू रामचंद्र की जय अशा पद्धतीचा एक संदेश दिला आहे। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। मराठा समाजाला मुळीच आरक्षण मिळणारच नाही हे आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितलं होतं, तरी देखील जरांगे आंदोलन करीत आहेत। त्यांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे कालांतराने कळेल असं सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचं राजकारण करणारी अदृश्य शक्ती असल्याचा आरोप ठाण्यात बोलताना केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात पक्षवाढीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला।
तसंच 24 डिसेंबरनंतर मुंबईत धडकणारे मनोज जरांगे पाटील हे काय सांताक्लॉज आहेत का असा प्रश्न करत मुंबईत धडकण्याच्या मराठा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत विकासकामे सांगण्याऐवजी रामाचं दर्शन घडवण्याची आमिषे कसली दाखवता भाजपनं टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे नवीन खातं उघडलं असल्याची टीकाही ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोफत रामलल्ला दर्शन घडवणार या वक्तव्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. स्वतःच्या स्वार्थापोटी जातीपातीचे द्वेष पसरवून राज्याची वाट लावली जात आहे. महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं जात असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर उमेदवार हवा अशी मागणीही ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागा असं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशा प्रकारची तयारी सुरू आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज सकाळी ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय मराठा आरक्षण याबाबत पदाधिकाऱ्यांची भूमिकाही समजून घेतली. तसंच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करावी लागेल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याचंही दिसून आलं. आणि आता सेमीफायनल कधी आहे त्यांच्या साऊथ बहुधा त्या दोन्ही टीम्सना तुमच्यापैकी जो जिंकेल सेमीफायनल आणि फायनलला जाल तो सामने बोला है हारने को असं पण होऊ शकतं. इंडिया वर्ल्ड कप जिंकणं हा निवडणुकीचा रणनीतीचा भाग आहे. नाही निवडणुकाला लोकसभेच्या नाही लोकसभा खूप लांब आहे अजून. अहो चंद्रावर गेलेलं यान विसरले लोक वर्ल्ड कप थोडी लक्षात ठेवणार आहेत. परंतु मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी त्या राज्यांमध्ये त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे आणि तिथे मराठी पाट्या आल्या पाहिजेत, सगळ्या झाल्या पाहिजेत असा आदेश दिला. पण आदेश दिल्यानंतर देखील अजूनही त्या प्रकारचा उत्साह किंवा त्या प्रकारचा प्रक्रिया ही मला सरकारकडनं होताना दिसत नाही. कदाचित पुन्हा आम्हालाच हातपाय हलवावे लागतील. तर त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या होत आहेत, काही गोष्टी बरोबर होत नाही आहेत कोर्टाच्या दृष्टिकोनातून. सर 5 राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चतुरस्त्र अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधारगौरव पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला आहे. बालनाट्य क्षेत्रात भव्य कलाकृती निर्माण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी गंधार या संस्थेला सोबत घेतलं जाईल अशी इच्छा कोठारे यांनी व्यक्त केली. गंधारतर्फे मंगळवारी गंधारगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कोठारे यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, माजी नगरसेवक संजय वाघोले, अभिनेते निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बालनाट्य हा कलाप्रकार लुप्त होत असल्याची खंत व्यक्त करत कोठारे यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल सुधा करमरकर यांच्यामुळे आपण ठेवू शकल्याचं सांगितलं. तर ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी त्या काळात महेश कोठारे आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी मराठी सिनेमा टिकवला नसता तर मराठी सिनेमांना आलेले आजचे दिवस हे पाहायला मिळाले नसल्याचं सांगितलं. नवीन काहीतरी करायचं आहे हा त्यांच्या मनाशी कायम सुरू असलेला संघर्ष आहे. बालनाट्य, बालसंगीत, बालसाहित्य ही चळवळ पुनर्स्थापित करण्याचं काम गंधार करतो. बालनाट्यासाठी नाट्यगृहात जागा नाही, बालसाहित्य निर्मितीच्या मर्यादा आहेत, किंबहुना ते बाजारातच नाही आणि यातून व्यवसाय होईल याची शाश्वती नाही, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.